कारणास्तव बाहेर आहेत, बाहेरच्या दौऱ्यावरती आहेत, उपस्थित नाही आहेत. तरी सुद्धा हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि आज या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला लीड करतोय सुजित खोत. आणि या स्पर्धेला सचिन देसाई आणि त्यांची संपूर्ण टीम जर लाईव्ह पाहत असतील तर आमच्याकडून खास जीटीसीचे आमचे मित्र आहेत सुशील पाटील यांच्याकडून त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय आणि त्यांचं स्वागत सुद्धा करतोय. आणि SG11 गणेशवाडी टीमचा बॅकबोन उजवा हात तो सुद्धा आज या स्पर्धेमध्ये उपस्थित नाहीये. मार्क त्याच्यामुळे संपूर्ण जबाबदारी आता सुजित खोत वरती आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये विनोद आणि ओमकार, स्ट्राईकला विनोद, नॉस्ट्राईकला ओमकार आणि गोलंदाजी मार्क वरती अंकुश. विकेट टेकर गोलंदाज शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच शशी साटम सर सांगतायत हा खराब चेंडू आहे, व्हाईट बॉल. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी नामांकित पंच शशी साटम सर ज्याने 2 वर्षापूर्वी नुकताच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या. बॅकफुटला जात असताना हलकासा पंच केलाय. समोरचा ढकलला बॉल, बाबा आहे डीप कव्हर मध्ये. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली फलंदाज विनोदच्या बॅट मधून. विनोद ऑफ द मार्क सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 2. त्यावेळेस बाब बॅकफुटला जात असताना पूल करायचा होता, थोडीसे फिंगर्स रोज केले, कटरचा हलकासा वापर केला, कारण पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. आणि हीच तर खासियत आहे, यासाठी जाणला जातो अंकुश खोत, विकेट टेकर गोलंदाज. यंदाचा हंगाम या खेळाडूंना गाजवलाय. अनेक विकेट्स त्याच्या नावावरती राहिलेत. हो हो, आता सरळ रेषेमध्ये टाकलाय, कारण हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला ओमकारसाठी. बीट करून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. कमबॅक केलाय. पुनरागमन होतं या मॅच मध्ये अंकुश कोचचं. चांगली गोलंदाजी. हा गोलंदाज कुठल्याही स्थितीला, कुठल्याही कंडिशनला बॉलिंग करू शकतो. ही खासियत आहे या गोलंदाजाची. ओहो, पुन्हा फिरवलाय, पुन्हा पहा. थोडासा हलकासा कट केला बॉल. ऑफसाईड ऑफ स्टंप टप्पा टाकला. त्यानंतर हलकासा बाहेर हल्ला बॉल. सीम पोझिशन चांगली आहे या गोलंदाजाची. सीम म्हणजे काय मित्रांनो, तर सीम बॉल टाकल्यानंतर कुठल्याही दिशेने हरकत करतो त्याला बोलतात सीम. आणि या खेळाडूसाठी हा खेळाडू त्याच्यासाठी जाणला जातो. सलग 3 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी. सुरेश बाब बॅकफुटवर जातात, चांगला पोहोच डीप कव्हरला पुन्हा एकदा बाबा क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय. फेकी होणार तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओमकारला मिळतील 2 धावा आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 4. ही तर मॅच आमचे जे सचिन देसाई आहेत ते लाईव्ह पाहत असतील. मार्क सुद्धा त्यांच्या समवेत असं वाटतंय मला आहेत. काही कारणास्तव ते बाहेर आहेत. परंतु या स्पर्धेला ते लाईव्ह जोडलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. आय थिंक मला तर वाटते T20 वर्ल्ड कप साठी ते अमेरिकेला गेलेले आहेत. न्यूयॉर्क या शहरामध्ये ते हो फटका फसलाय. परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा नाहीये डीपला. कव्हरला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. परंतु बाबाला प्रयत्न चांगला केला बाबानं, परंतु यश पदरी पडलं नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलाय. चौकार आणि या चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती बिनगडी बाद 9. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वीरनमन संवादी टीमचा विशाल हा खेळाडू ठरलेला आहे. विशाल एडेकर त्याला मी आमंत्रित करतो या व्यासपीठावरती आणि
हा पुरस्कार देण्यासाठी आमचे अभिजित हिनुगले यांचे वडील संजय पेलवान हिनुगले साहेबांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या द्यायचा आहे. विशाल येडेकर आपण या पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 9. आता ओव्हर नंबर 9 झालेत. 2 मध्ये बाबा आलाय. हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. हलकासा सेम करतो बॉल. गती जास्त आहे बाबाकडे. गतीने सातत्यानं बीट केलंय त्याच्या करिअर मध्ये प्रत्येक फलंदाजाला. बघूया या मॅच मध्ये कसा बाबा गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला हे फलंदाज विनोद. पहिलाच बॉल आकाशामध्ये खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय आणि पडल्यानंतर बॉल उचलणार तोपर्यंत 2 धाबा तिथे बोलून कंप्लीट केलेल्या आहेत विनोदनं. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 11. नाही नाही तुम्ही टप्प्याचा बॉल बॅकवर्डला जात असताना पूल केला. काऊ कॉर्नरला डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फेकी चांगली आहे. त्यामुळे एकच धाव मिळेल विनोदला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 12. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना चला विशाल येडेकर आलेला आहे या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आदरणीय श्री संजय पेलवान हेनुगले यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणखीन एक सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 13. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे बाबानं. 3 बॉल टाकले. 3 बॉल मध्ये 4 धाबा खर्च केलेली आहे. कुठलाही मोठा फटका तिथे खेळू दिला नाहीये. म्हणजे अगदी संयमी गोलंदाजी आहे. त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत प्रवास चांगला राहिला बाबाचा. हा क्षेत्ररक्षणामध्ये एक पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. हो चांगली गोलंदाजी. हा बॉल ऑफसाईड डॉट स्टंप फोडल्यानंतर गोलंदाजासाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डची आतापर्यंत 13 धाबा 13. ओहो आखून टप्प्याचा बॉल. टिपिकल वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं बॉलला उडवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटका ठोकलाय विनोदच्या बॅटमधून. एक बिग हिट. असे फटके या झोन मध्ये खेळणं खूप कठीण असतं क्रिकेटमध्ये. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये ऍडव्हान्टेज असतं. तुम्हाला टायमिंग सेट करावा लागतो. टायमिंग द्यायचा असतो. बॅट मध्ये बॉल कनेक्ट झाला तर मात्र कुठल्याही दिशेला रबर बॉल जास्त करून ट्रॅव्हल होतो. बॅकफुटला जात असताना आपल्या स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले तो दाखवला जातोय. कसा फटका केला विनोदनं. आणि या षटकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 19. आणखीन एक चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खाऊ कॉर्नरला एक टप्प्याने बॉल उचलणार. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत विनोदनं. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9. परंतु या षटकामध्ये बाबानं धावा खर्च केलेल्या आहेत 12. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या अजूनही गडी बाद झालेला नाहीये 21. अजूनही विकेट प्राप्त केला नाहीये झाला नाहीये एफ11 गणेश वाडी या टीमला. विकेट्स घ्याव्या लागतील. जोडी फोडावी लागेल या मॅच मध्ये. कारण चांगली भागीदारी झालेली आहे पहिल्या घेण्यासाठी. 21 धावांची भागीदारी बिल्ड केले विनोद आणि ओमकारनं. कारण विनोद खेळतोय वैयक्तिक भाई आकड्यावरती आणि ओमकारच्या बॅट मधून 4 रन आलेत. विनोदच्या बॅट मधून 12 रन आलेत. आता गोलंदाजी मार्क वरती जे के गणेश खोत लास्ट ओव्हर मध्ये एक वेगवान गोलंदाज
फुलटॉस आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. फुल टोल वसूल केलाय आणि फुल टोल वसूल करत असताना हा षटकार ठोकलाय लॉंगॉनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. टप्पा चुकला तर विस्फोट होतो आणि ते टप्पा चुकलाय जेकेचा. पहिल्याच बॉल वरती ओंकारनं ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 27. किती फटका पोहोचलाय. बॉल बराच काल हवेत होता परंतु कुठलाही प्रयत्न झाला नाही या बॉलर कडून किंवा विकेट किपर कडून. त्यामुळे नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. सिंगल कंप्लीट झाले ओंकारच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 28. हो बॅटची कडा सुजित खोत बॉलच्या खाली इथे झेल टिपलाय. चांगली विकेट किपिंग अप्रतिम झेल आणि आता मात्र ब्रेक थ्रू आता जेकेने दिला आपल्या टीमसाठी. पहिली विकेट गमावलेली आहे. मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमनं विनोद हा फलंदाज बाद होतोय, आउट होतोय. विनोदची विकेट गमावलेली आहे आणि विनोदची विकेट तिथे जेकेने प्राप्त केलेली आहे. पहिला धक्का लागतोय मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी टीमला. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती एक गडी बाद 28 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव इन ऍट नंबर 3 मध्ये आलाय. वैभव 3 बॉलचा खेळ अजूनही अनिशेष आहे आणि 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट सेट होईल एसडी11 गणेशवाडी या टीमच्या विरोधामध्ये. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा जीके तयार. हो चांगला फटका टायमिंग चुकलंय. उमेश देसाई आहे. उमेश देसाई चूक करणार नाहीये कारण एक टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून चूक होणं हे कधी मी पाहिलं नाहीये. जजमेंट चांगलं होतं. धाव घेतली त्यानंतर बॉलचा अंदाज लावला आणि धावगतीला त्यानं स्टॉप केलं. तिथेच थांबला आणि अप्रतिम झेल टिपत असताना फलंदाज तिथे शून्यावरती वैभव बाद होतोय. आणखीन एक विकेट प्राप्त केलेले आहे जेकेने. गणेश खोतनं हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. ऑन हॅट्रिक बॉल या स्पर्धेतली हॅट्रिक तो घेणार का त्याच्यासाठी नवीन फलंदाज झालाय विराज. 4थ्या क्रमांकावरती तो दाखल होतोय. इन ऍट नंबर 4. 28 ला एक विकेट पडली परंतु 28 ला दुसरी विकेट सुद्धा गमावलेली आहे. मोरिया स्पोर्ट्स एलकेबाडी टीमनं ऑन हॅट्रिक हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जे के गणेश खोत पहिल्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर न डगमगता त्यानं खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. हो हो स्विंग इन मिस. इथे रनआउटची संधी आहे परंतु आता मात्र धाव घेतली जाणार नाहीये. एकमेकांना क्रॉस होण्यासाठी वेळ असतो तो वेळ लावलाय त्यानं. त्यामुळे बॉल सरळ पंचांनी डेट केलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. हो लेग स्टंपच्या बाहेर पंच शशी साटम सर सांगतात व्हाईट बॉल. पहिल्यांदा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेला बॉल त्यामुळे व्हाईट घोषित केलाय. पुन्हा टाकावं लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 29. शेवटचा बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय. या ओव्हरमध्ये लगाम घातलाय. विकेट प्राप्त केलेत गणेश खोतनं. चांगली गोलंदाजी. हो आता मात्र चांगला बॉल अगदी स्टंपच्या भरून गेलाय. डॉट बॉल. अशा पद्धतीनं या ओव्हरमध्ये धावा जरी केल्या खर्च 7 परंतु 8 परंतु विकेट प्राप्त केलेले आहेत 2. त्याच्यामुळे धावांचा जो फ्लो होता तो ब्रेक केलाय गणेश खोतनं. चांगली गोलंदाजी केलेली आहे. अशा पद्धतीनं पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपत असताना मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमनं धावा बनवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे एसडी11 गणेशवाडी या टीमच्या समोर. 30 धावांचं लक्ष आहे. काल मित्रांनो T20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीमनं
50 धावांना तो बांगलादेशच्या विरुद्धमध्ये सामना जिंकला. हार्दिक पांड्याचं ते अर्धशतक, खूप चांगली बॅटिंग केली आणि 50 धावांना तो सामना भारतीय टीमनं जिंकला. सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाला आपला भारतीय संघ. तीस धावांचं लक्ष आहे. 6च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे इलेव्हन गणेशवाडी या टीमला. जरी सोपं आव्हान असलं तरी मात्र चांगली गोलंदाजी झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये एखादा विकेट जर प्राप्त झाला, किंबहुना सुजित खोतची विकेट जर लवकर प्राप्त झाली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. हे लक्ष कठीण होईल. क्रिकेटमध्ये असं सांगतं मित्रांनो. चला, वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 30 धाबांचं लक्ष आणि 30 धाबांच्या लक्षात आता पाठला करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. इलेव्हन गणेशवाडी टीम कडून सुजित खोत आणि त्याच्या जोडीला उमेश देसाई. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे विराज. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी आणि एलोबा स्पोर्ट्स एलगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपेक्षा नाहीये. जेंटलमॅन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कुठलाही निर्णय नाहीये पंचांचा. पंचांच्या अपेक्षे निर्णयाची वाट न पाहता क्रीज सोडणं ही क्रिकेटमध्ये मित्रांनो इमानदारी असते. ती इमानदारी दाखवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. सुजित खोत. इमानदारी महत्वाची असते. ती इमानदारी दाखवली क्रिकेटमध्ये. पंचांचा कुठलाही निर्णय नव्हता आऊट देण्याचा, परंतु पंचांच्या निर्णयाची अपेक्षा न करता, वाट न पाहता त्यानं क्रीज सोडलेली आहे. यालाच म्हटलं जातं जेंटलमॅन क्रिकेट. क्रिकेटची इमानदारी, खेळाडूवरती स्पोर्ट्समनशिप आणि पहिला गडी इथे बाद होतोय. आता मजा येईल या मॅच मध्ये. ज्या विकेटच्या शोधामध्ये होती ती विकेट पहिल्या बॉलवरती विराजनं प्राप्त केली. हा बॉल जर पाहिला तर विराटच्या तुलनेनं गती कमी होती या बॉलवरती. हलवार बॉल, अगदी गुलाबजामुन होता सुजित खोतसाठी, परंतु तो खाऊ शकला नाहीये. कारण त्या चेंडूवरती गती काढली होती, गती कमी केली होती. फिंगर रोल सुद्धा केले होते. फ्लॅट होती कारण पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेनं वळत होता. बॅटची हलकीशी कड, त्यानंतर मात्र विकेट किपरनं अपील आणि त्यानंतर पंच तटस्थ होते. परंतु आपली क्रेज सोडली. आता नवीन फलंदाज बाबा
शून्यावरती पहिली विकेट गमावलेली आहे एस.डी. गणेशवाडी या टीमनं. विराज पुन्हा एकदा राऊंड विकेट. स्विचिटचा प्रयत्न, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बाबाच्या बॅट मधून येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचा श्री गणेशा तिथे होत असताना टीमची धावसंख्या आता 4. तसे खेळाडू कमी पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. खास करून रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये असे खेळाडू कमी पाहायला मिळतात. ते पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता जर आपल्या बॅटला लागला असेल तर ते क्रीज लवकर सोडतात. हो सेन्सिबल क्रिकेट बॉलला हे दिला हलकासा बॅकलिपला लवकर खाली आणला ढकललाय समोर क्षेत्रामध्ये. त्याला माहिती आहे बाबाला क्षेत्ररक्षणाची फिल्डिंग रचना कंडिशन्स डीप मध्ये प्रोटेक्शन करतायत तर ढकललं तरी 2 धावा होतील आणि ते जाणलं बाबानं. बॅकलिपला लवकर खाली आणत असताना फक्त पुश केला बॉलला आणि 2 धाबा वसूल केलेत. 2 धाबा मिळतात बाबाला. 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 6. लक्ष आहे या मॅच मध्ये 30 धाबांचं. उमेश देसाई आणि त्याच्या जोडीला बाबा. विराजचा पुढचा बॉल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. हो बाबाच्या बॅट मधून फटका फसलाय. बॉल हा बेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून बॉल चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग अपच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. बाबाच्या बॅट मधून चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. वानरवाडी आणि श्री एलोबा स्पोर्ट्स सेलगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावरती यायचं आहे टॉस साठी. चला सिंगणवाडी टीमचे कॅप्टन सुजित यांचा सत्कार इथे केला जाईल. सुजित आपण समोर या. आठव्या बॅट ने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपील केली जाते आणि पंचांनी घोषित केला आउट. फलंदाज बाद कट बिहाइंड विकेट. काही गरज नव्हती. अगदी व्ही शेप मध्ये जर फटका खेळला असता तर बॉल आय थिंक कनेक्ट झाला असता आणि बॅटनं हरकत केली बाबानं आणि बाबा फसला तिथे. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. बाबा बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक 2 एस.डी. गणेशवाडी टीमला. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस हेमंत माने एक चांगले क्रिकेटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वानरवाडी आणि एलगाव या 2 टीमच्या दरम्यान टॉस होते. सेटिंग एलगाव टीमने टॉस जिंकलाय. अभिनंदन एलगाव टीम. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. 4थ्या क्रमांकावरती आता रोशन आलाय. 2 विकेट्स गमावलेल्या आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 10. पहिल्या ओव्हरचा खेळ शिल्लक. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातला. विराजनं 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. आणि नवीन फलंदाज रोशन. धावपुऱ्याचा फलंदाज. धावपुऱ्याचा फलंदाज म्हटलं की क्रिकेटमध्ये एक शैलीदार फलंदाज म्हणून पाहिलं जातं सध्या निकोलस पुरन. तुम्ही पाहताय निकोलस पुरनची बॅटिंग. निकोलस पुरनचा जर तुम्ही इन्सिडेंट पाहिला तर कोणाला वाटलं होतं निकोलस पुरन या जगामध्ये राहील. ऑफ ते केलाय. चांगला फटका. डॉक्टरना सुद्धा जवळजवळ डिक्लेअर केलं होतं की तो इथून जर रिपेअर झाला तर खेळू शकणार नाहीये. परंतु त्याच्या मनातली जिद्द, त्याच्या मनातली चिकाटी, त्याची मेहनत संपूर्ण तिन्ही गोष्टींच्या जोरावरती पुन्हा एकदा तो ठाम उभा राहिला आणि क्रिकेट खेळू लागणे सध्या चर्चेमध्ये आहे. त्यानंतर भारतीय टीमचा ऋषभ पंत यांचा सुद्धा इन्सिडेंट होता. एक मोठा इन्सिडेंट. ते सुद्धा भरपूर जखमी झाले होते. त्याचे फोटो व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरपूर व्हायरल झाले होते. ते फोटो जर बघितलं तर मात्र कोणाला वाटलं नव्हतं की हा खेळाडू पुन्हा एकदा रिपेअर होईल आणि भारतीय
टीमसाठी पुन्हा रिप्रेझेंट करेल. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅक टू द क्रिकेट. चर्चा भरपूर रंगतील, परंतु आपल्याकडे वेळ नाहीये. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 10-11 म्हणजे आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे अजूनही 19. 12 बॉल 19 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाज विनोद याने चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. 12 बॉल 19 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. तर लक्ष आहे या मॅच मध्ये 30 धाबांचं. पहिल्या षटकामध्ये 11ला 2 विकेटचं नुकसान. आता पहा क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये सजवलाय. मिड ऑफ आहे पण एक मिड विकेटला एक छोटासा नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक आहे. हा खूप टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल अगदी बाउन्सर विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु पंचांना डिक्लेअर केला हा बॉल वाईड आहे. वन फॉर दी ओव्हर ही सुद्धा वॉर्निंग दिली जाते पंच शिवराम वैतीकडून. आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 12. हो हो खूप टप्प्याचा गोल. बॉल टाकलाय. शॉर्ट बॉल आणि त्याला हुक केलाय लॉंग लेगच्या बाहेर. बॉल सीमारेषा पलीकडे. रोशनी आता करतोय मैदानामध्ये. रोशनच्या बॅट मधून एक चांगला फटका. या चेंडूची तो वाट पाहत होता. त्याची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर पहिल्या बॉलवरती सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु टिकट बाउन्सर मारला. किती अपयश आलं, परंतु या चेंडूवरती यश आलं. षटकार ठोकला. टीमची धावसंख्या आता 18 म्हणजे अजूनही 12 धाबांची गरज 11 बॉल मध्ये. सामना अक्षरशः आता क्लिअर होत चाललाय. आणखीन एक चांगला फटका. बिग हिट करलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तो बनेल तिथे प्रेक्षक. आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार मारल्यानंतर चौका ठोकलाय रोशन. आज रोशनाही करतोय मैदानामध्ये. चांगली बॅटिंग. बॉटमॅनचा चांगला वापर करतोय. बॅकलिप चांगली आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि खास बॅकफुटर चांगला खेळतोय. हीच तर खासियत आहे रोशनची. डावखुऱ्यात आता फलंदाज. मी मगाशीच म्हटलं क्रिकेटमध्ये एक शैलीदार फलंदाज म्हणून पाहिलं जातं. ओहो अप ड्राय केलाय. चांगला पंच सनी आहे डीप लॉंग ऑफला. एकच धाव. जोखीम नाहीये. रिक्स नाहीये दुसऱ्या धाब्याची. त्यांना माहिती आहे आता लक्ष आपल्या दृष्टीक्षेपात आलाय म्हणून घाई करायची गरज नाहीये. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 23 म्हणजे 7 धाबांची आवश्यकता. हो शॉर्ट बॉल हुक करायचा होता. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांना वाईट घोषित केलाय आणि विकेट किपरनं घोडचूक केली. व्हाईट +1. 2 धावा आणि या 2 रनच्या मदतीने आता 25 धावा झाल्यात. फक्त 5 धाबांची गरज आहे. एके वेळ वाटलं होतं की सामना मध्ये पकड निर्माण करेल. इथे हुक केलाय आणि हा सामना मात्र जिंकून दिलाय. विकेट रोशन या मॅचचा हिरो ज्यानं 2 षटकार उडवलेत. वाईड लेग आणि लॉंग